राहुरी येथील नगर मनमाड महामार्गावरील कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली। रात्री 10:30च्या सुमारास त्यांनी महामार्गावर थांबून प्रशासनाला आणि ठेकेदाराला वाहतूक सुरळीत करण्यासाठी सक्त सूचना दिल्या। यावेळी डॉक्टर विखे यांनी केवळ फोटो काढण्यासाठी आलो नाही, तर मी लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष सोडवण्यासाठी काम करतो। मागील काही दिवसांत नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली। नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील। मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे ट्रॅफिक जाम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं। तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं। आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते त्यांचं काम नाही, पण उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझं भाग्य समजतो। कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय की। कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत जर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर। तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही। आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जाम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि जर कुठे ट्रॅफिक जाम आढळलं तर माझी लोकं, माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे। तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो। आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगाल त्याच्यावर? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता। माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली। आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला, एसपी ऑफिस मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दीने सगळं होऊ शकतं। फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, हे नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात। तो होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचं कामावर। असं काही कुठे अमेरिकेहून आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत, राहुरीचेच आपल्या मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल। आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो। म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलं मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट त्यांनी देऊन टाका। 7 लाख रुपये मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले। 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही। त्यांच्या या मध्यरात्रीच्या पाहणी दौऱ्यामुळे राहुर येथील वाहतूक व्यवस्था आता बऱ्याच अंशी सुरळीत झाली आहे। यावेळी नगरसेवक रिषभ लोढा, अक्षय तनपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।